ऑफिसमधून हाल्फ डे घेतला आणि फटाफट घरी आली. घरी आले, रेडी झाले आणि गेली एंगेजमेंट सेरेमनीसाठी. तिकडे गेली तर ग्रूम रेडी झाला नव्हता. फायनली तो सुद्धा रेडी झाला आणि हा बघा आपला मॅचिंग सेंटर शूज आणि शर्ट मॅचिंग घालून शायनिंग मारत निघाला. हे आहे आपलं महिला मंडळ. महिला मंडळ सांगितल्यानंतर ह्या लोकांना फोटो आणि व्हिडिओची तर खूपच एक्साइटमेंट. नंतर हे लोकं आपल्यालाच फोटोग्राफर बनवून टाकतात. आपले फोटो आणि व्हिडिओ तर बाजूलाच. मग ह्यांचे फोटो वगैरे काढून घेतले आणि पुढे निघालो. ग्रूम काय अजून 4 वेळा बघायला जातोय मिररमध्ये, की अरे मी कसा दिसतोय. फायनली तो सुद्धा बुके घेऊन बाहेर आला. तो बाहेर आल्यानंतर आम्ही निघालो. तो तर त्याच्या व्यवस्थेने पुढे निघाला आणि आम्ही बघा, आम्ही बस असून सुद्धा बसने गेलो नाही, कारण की नवरीचं घर हे फक्त 600 मीटरवरच होतं. म्हणून आम्ही गप्पा-गोष्टी करत चालत निघालो. चालत गेलो, तिथे पोहोचलो. पोहोचल्यानंतर तिथे खूप गर्दी जमलेली होती. सगळे वाट पाहत होते. वाट पाहता आमच्या हातात पडला समोसा. म्हणून आम्ही समोसा पाहून खूप खुश झालो. आमचं तर आम्ही खाऊ घेऊन झालं होतं. पण ह्याच्याकडे बघा, ह्याला खाऊ घेतला नव्हता, कारण की ह्याला पुढची प्रॅक्टिस करायची आहे ह्याच्यासाठी. हा बुके घेऊन प्रॅक्टिस करतोय. ह्या दोघांनी सगळ्यांना नमस्कार केला आणि सगळ्यांचं वेलकम केलं. एकमेकांना गोड भरवून ह्यांचा कार्यक्रम पार पडला. आणि हे बघा, हे आहेत आमचे जिम बॉयज, जे जिमला जातात आणि समोसा खातात. स्वतः तर खातातच आणि बिचारे लहान मुलं आहेत त्यांच्याकडून पण घेऊन खातात. काय बोलायचं ह्यांना तुम्हीच सांगा. रोज वेळ नसतो, पण एकत्र आलो की खूप एन्जॉय. सेरेमनी संपली आणि घराकडे निघाली. व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.